हां नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवींद्र घोगे. आज आपण इयत्ता 12वी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यातील ॲडजस्टमेंट्स तक्ता आपण पाहत आहोत. प्रकरण क्रमांक 1. मी तुम्हाला याच्या अगोदर ॲडजस्टमेंट्स तक्ता व्हॉट्सअपवरती पाठवून दिलेला आहे. पुस्तकामध्ये सुद्धा ॲडजस्टमेंट्स तक्ता आहे. तोही तुम्ही जर पाहिला तरी चालू शकेल. पाठीमागे आपण कालच्या पिरियडला ॲडजस्टमेंट्स इन फायनल अकाउंट्स यामध्ये 1 to 9 हा भाग पाहिलेला आहे. यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक, दुसरी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, तिसरी प्रीपेड एक्सपेन्सेस, चौथी आउटस्टँडिंग (एस) म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम रिसिवेबल, फिफ्थ इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स (फ्री रिसिव्ड इन्कम), 6 depreciation, 7 goods distributed as free sample, 8 unsecured goods destroyed by fire/theft, and 9 insured goods destroyed by fire/theft. या 9 ॲडजस्टमेंट्स आपण काल पिरियडला पाहिलेले आहेत, कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आज आपल्याला ॲडजस्टमेंट्स नंबर 10 बॅड डेट्सच्या संदर्भामध्ये ॲडजस्टमेंट पाहायचे आहे. बॅड डेट्स म्हणजे बुडीत रक्कम. आपले जे सन्ड्री डेटर्स असतात त्याला ऋणको आपण म्हणतो. हे ऋणको सगळेच्या सगळे आपले पैसे देतील असं नाही. यामध्ये जी रक्कम बुडीत केलेली असते ती रक्कम ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्सेसमध्ये आलेलीच असते. याशिवाय ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा बॅड डेटची रक्कम दिलेली असते. ट्रायल बॅलन्स म्हणजे जी बॅड डेट्स रक्कम असते म्हणजे बुडीत गेलेली रक्कम ही ओल्ड बॅड डेट्स म्हणून समजली जाते. आणि त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जी बॅड डेटची रक्कम दिलेली आहे ती न्यू बॅड डेट्स म्हणून नवीन बुडीत गेलेली रक्कम. म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये त्याला नवीन बॅड डेट्स आणि ॲडजस्टमेंटमधले ओल्ड बॅड डेट्स म्हणायचे. आता इथं 2 इफेक्ट्स पहा. बुडीत गेलेली रक्कम किंवा बुडीत कर्ज, बुडीत रक्कम हे पैसे आपलं कोण बुडवत आहे? ते सन्ड्री डेटर्स हे लोक बुडवत असतात. त्यामुळं आपला नफा कमी होत असतो. जर नुकसान होत असेल तर पहिला इफेक्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 बॅड डेट्स. जर ट्रायल TB म्हणजे इथं पहा, तुम्हाला इथं TB म्हणलं आहे म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये. आपण या अगोदर ट्रायल बॅलन्सचा सिंगल इफेक्ट्स दिलेला असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 बॅड डेट्स हे लिहायचं असेल किंवा ट्रायल बॅलन्समध्ये दिले असेल ते अगोदर लिहिलेले असतात. त्यामध्येच ॲड फर्दर बॅड डेट्स किंवा न्यू बॅड डेट्स असं म्हणायचं. नाही समजलं तर आपल्याला हे जे ॲडजस्टमेंट्स आहेत हे ॲडजस्टमेंट आपल्याला उदाहरण सोडवताना नक्की समजणार आहेत. फक्त पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला द्यायचा. दुसरा इफेक्ट हा सन्ड्री डेटर्समधून बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्स यामधून तेवढी रक्कम वजा करायची. लेस फर्दर बॅड डेट्स म्हणजे न्यू बॅड डेट्स, ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट्स. हे 2 इफेक्ट्स द्यायचे आहेत. त्यानंतर 11वे ॲडजस्टमेंट्स न्यू प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. त्याला दुसरंही नाव दिलेलं असतं रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. याला RDD असंही म्हटलं जातं. ॲडजस्टमेंट्स म्हणजे काय ती समजावून घ्यायची आहे. बुडीत संशयित कर्ज निधी. हे पहा,
उदाहरणामध्ये काही रक्कम बुडीत गेलेली असते, त्याला बॅड डेट्स असं म्हटले जातं. आणि भविष्यामध्ये काही रक्कम बुडीत जाण्याची शक्यता असते. त्यासाठी एक विशेष तरतूद करावी लागते. आणि ही जी तरतूद आहे, ही तरतूद नेट प्रॉफिटमधनं करायची असते. म्हणून पहिला इफेक्ट्स हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तो RDD किंवा जुना RDD ट्रायल बॅलन्समध्ये असेल तर त्यामध्ये नवीन RDD ॲड करावा लागतो. थोडक्यात एवढंच लक्षात घ्यायचं आहे की एक इफेक्ट्स हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेट साईडला लेस RDD एवढी रक्कम वजा करायची असते. आता इथं पुस्तकामध्ये बॅड डेट्स आणि RDD यांची एकदम मिसळ केलेली आहे. दोन्ही ॲटम्स एकमेकामध्ये मिसळून ॲडलेस केलेलं आहे. आपण उदाहरण सोडवत असताना बॅड डेटच्या ॲडजस्टमेंट्स ह्या वेगळ्या करायच्या आहेत आणि RDDच्या ॲडजस्टमेंट्स ह्या वेगळ्या करायच्या आहेत. रिझर्व्ह फॉर डॉटफुल डेट्स हा जर ट्रायल बॅलन्समध्ये दिला असेल तर त्याचा सिंगल इफेक्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा क्रेडिटला द्यावा लागतो. जर RDDची रक्कम डेबिट साईडला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तो RDD असं लिहायचं आहे. आणि जरी ट्रायल बॅलन्समध्ये RDD क्रेडिट साईडला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय RDD हे लिहायचं आहे. यानंतर ॲडजस्टमेंट्समध्ये RDD नवीन RDDची पर्सेंटेज दिलेली आहे. यावरती किती RDD आकारायचा आहे नंतरचा याची ॲडजस्टमेंट दिलेली असते. या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स द्यावे लागतात. जर कॅल्क्युलेट करून RDDची रक्कम जी कॅल्क्युलेट होईल, समजा डेबिट बाजूला रक्कम आली जास्त असेल, RDD हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्ही बाजूला न लिहिता एकाच बाजूला लिहायचा असतो. तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दोन्ही ठिकाणी RDD दिला जाणार नाही. एक तर डेबिट बॅलन्समध्ये दिला जाईल किंवा क्रेडिट बॅलन्समध्ये दिला जाईल. जर डेबिट बॅलन्समध्ये RDD दिला असेल आणि नवीन RDD कॅल्क्युलेट करून जी रक्कम येईल ती रक्कम जर जास्त असेल तर डेबिट बाजूच्या RDD जास्त रकमेतून वजा करून क्रेडिट बाजूला फरकाची रक्कम लिहायची असते. आणि समजा क्रेडिट बाजूला ट्रायल बॅलन्समध्ये RDD दिला असेल क्रेडिट बॅलन्स तर तो क्रेडिट बाजूला लिहायचा आहे. आणि नवीन RDD कॅल्क्युलेट जर केला तो जर जास्त असेल तर क्रेडिट बाजूची रक्कम वजा करून नेट RDDची रक्कम डेबिट बाजूला लिहायची. म्हणजे थोडक्यात आपल्याला ज्यावेळेस RDDची ॲडजस्टमेंट दिलेली असते त्यावेळेस हा RDD नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सस्पेन्शननं लिहायचा आहे, कच्चा लिहायचा आहे. फायनल करत असताना ॲडजस्टमेंट सोडवल्यानंतर आपण फायनल करणार आहोत. हे RDDची ॲडजस्टमेंट्स आपण प्रत्यक्षात उदाहरण सोडवताना कशी सोडवायची आहे हे समजावून सांगितलं जाईल. त्यानंतर पुन्हा 12वी ॲडजस्टमेंट आहे रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर. ऋणकोला देण्यात येणाऱ्या सुटीची तरतूद. व्यवसायामध्ये जे सन्ड्री डेटर्स असतात ते आपले ऋणको असतात. या लोकांकडून आपल्याला पैसे मिळणार असतात. आपण हा व्यवसाय चालवणारे मालक आहोत असं समजून घ्यायचं आहे. जे लोक आपल्याला उधारीचे पैसे देणार असतात ते आपले ऋणको म्हणजे सन्ड्री डेटर्स असतात. बऱ्याच वेळेस या सन्ड्री डेटरला आपण सूट देण्याचा प्रयत्न करतो, सूट देतो. समजा सुनील या व्यक्तीकडे 10,000 रुपये व्यवसायाचे आहेत, आपले आहेत.
आपल्याला सुनीलला सूट द्यायची इच्छा निर्माण झाली असेल तर आपण सुनीलला 500 रुपये सूट देऊन टाकतो. पण दिलेली सूट ही आपला तोटा आहे, नुकसान आहे. म्हणून ह्याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिस्काउंट ऑल आउट किंवा टू डिस्काउंट ऑन डेटर्स असं लिहून एक इफेक्ट द्यायचा आहे. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीटच्या असेट साईडला जिथं सनरी डेटर्स लिहिलेले असतात त्यामधून लेस डिस्काउंट अलाउड एवढी रक्कम वजा करून नेट रक्कम आउटरला लिहायची आहे. इथं पहा बॅलन्स शीटला इथं सनरी डेटर्स बॅलन्स शीट असेट साईडला सनरी डेटर्स लिहिलेले असतात. TB म्हणजे ट्रायल बॅलन्सची रक्कम अगोदर लिहिलेली असते. त्यातनं लेस बॅड डेट्स फर्स्ट इयर बॅड डेट्स वजा करायचे असतात अगोदर जर दिले असतील तर. त्यानंतर RDD वजा करायचा आहे आणि त्यानंतर डिस्काउंट वजा करून नेट रक्कम लिहायची आहे. त्यानंतर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर ही सुद्धा ॲडजस्टमेंट्स अतिशय फार सोपी आहे, परंतु इथं एकदम मिसळ झाल्या कारणाने तुम्हाला गिचमिरकाला दिसत असेल. उदाहरण सोडवत असताना हे ॲडजस्टमेंट्स तुम्हाला सोडवून दाखवली जाईल प्रत्यक्षात. त्यानंतर 13वी ॲडजस्टमेंट पहा, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. धनकोकडून मिळालेली सूट. धनको म्हणजे कोण? आपले सावकार. आपण ज्या व्यक्तींना पैसे देणे लागतो अशा ह्या क्रेडिटर्स असतात. या क्रेडिटर्सला धनको किंवा सावकार म्हटलं जातं. काही वेळेस आपल्याला या सावकाराकडून काही सूट मिळत असते, तो आपला फायदा असतो. फायदा झाला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला याची रक्कम लिहायची आहे. आणि दुसरा इफेक्ट्स सनरी क्रेडिटर्स हे आपली लॅबिलिटी असते, देणं असतं, म्हणून आपण लॅबिलिटी बाजूला सनरी क्रेडिटर्सची रक्कम ट्रायल बॅलन्समध्ये लिहिलेली असते. त्यामधून मिळालेली सूट वजा करायची असते. लेस डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स हे लिहायचं आहे आणि नेट रक्कम आउटरला द्यायची आहे. त्यानंतर चौदावी ॲडजस्टमेंट आहे गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स. बऱ्याच वेळेस व्यवसायाचा माल घरी घेऊन जात असतो. उदाहरणार्थ एखादा किराणा होलसेल दुकानदार असेल, ट्रेडर असेल, त्यालाही काही घरी वापरण्यासाठी काही किराणा मालाची आवश्यकता असते. तो माल इतर किरकोळ दुकानदाराकडून विकत घरी घेऊन जात नाही, तर तो आपल्याकडं
जो माल आहे तो मालातूनच घरी माल घेऊन जातो. त्याला म्हणायचं गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर. एखाद्या भागीदाराने मालाची केलेली उचल. ह्याचे दोन इफेक्ट्स असतात. पहिला इफेक्ट्स आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर म्हणून लिहायचं आहे. आणि दुसरा इफेक्ट्स तेवढ्या रकमेनं सदर भागीदाराचं भांडवल कमी करायचं असतं. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला जिथं आपण पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट्स लिहिला असेल तर तेवढी रक्कम करंट अकाउंटमधून वजा करायची आहे किंवा तेवढ्यानं भांडवल कमी करायचं आहे किंवा तिथं टू ड्रॉइंग्स असं लिहायचं आहे. त्यानंतर 15वी ॲडजस्टमेंट अनरेकॉर्डेड पर्चेसेस. अनरेकॉर्डेड पर्चेसेस म्हणजे आपण एखाद्या मालाची खरेदी केलेली असते परंतु त्याची नोंद हिशोबाच्या पुस्तकामध्ये राहून गेलेली असते. त्याला अनरेकॉर्डेड पर्चेसेस असं म्हणतात. मालाची खरेदी झालेली आहे, माल आलेला आहे, गोडाऊनमध्ये स्टॉकमध्ये माल आहे, परंतु त्याची हिशोबाच्या पुस्तकामध्ये कोठेही नोंद केलेली नाही, म्हणून त्याला अनरेकॉर्डेड पर्चेसेस असं म्हणायचं. अशी स्थिती असेल तर पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जिथं पर्चेसेस असतील टू पर्चेसेस लिहिलेले असतात त्यामध्ये ॲड अनरेकॉर्डेड पर्चेसेस, अनोंदित खरेदी अधिक करायची आहे. हा पहिला इफेक्ट झाला. आणि दुसरा इफेक्ट्स, आता मालाची खरेदी केल्यानंतर आपल्या सावकारांच्या रकमेमध्ये वाढ होत असते. आपण ज्या व्यक्तींना पैसे देणं लागत असतो ते क्रेडिटर्स असतात. व्यवसायाचे जवळजवळ 90% सगळे व्यवहार हे उधारीवरती होत असतात. म्हणजे माल खरेदी केल्यानंतर सदर व्यक्तीचे पैसे द्यावे लागतात, म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्समध्ये वाढ करावी लागते. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला आपण सन्ड्री क्रेडिटर्स लिहिलेले असतात त्यामध्ये ॲड अनरेकॉर्डेड पर्चेसेस अधिक करायचे असतात. त्यानंतर 16वी ॲडजस्टमेंट पहा, अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स याचा अर्थ अनोंदित विक्री. बऱ्याच वेळेस आपण माल विकून टाकतो परंतु त्याची लिखापळ किंवा त्याचं लेखन किंवा त्याची नोंद हिशोबाच्या पुस्तकामध्ये करत नाही आणि नंतर आपल्याला नोंद करायची राहून गेलेली आहे असं लक्षात येतं. अशा वेळेस त्यास अनरेकॉर्डेड सेल्स असं म्हटलं जातं, अनोंदित विक्री. जर माल विकला असेल परंतु नोंदवायचा राहिला असेल, लिहायचा राहिला असेल तर पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय सेल्स आपण लिहिलेले असतात. त्या सेल्समध्ये ॲड अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे अधिक करावी लागेल. आणि दुसरा इफेक्ट पहा, सेल्स आपण मालाची विक्री केल्यानंतर आपल्या ऋणकोच्या संख्येमध्ये वाढ होत असते. कारण सगळे व्यवहार हे बरेचसे व्यवहार उधारीवरती असतात. माल विकल्यानंतर ताबडतोब पैसे मिळत नाही. अशा वेळेस सन्ड्री डेटर्समध्ये वाढ होत असते. पण दुसरा इफेक्ट जिथं आपण बॅलन्स शीटच्या असेट बाजूला सन्ड्री डेटर्स लिहिलेले असतात त्यामध्ये अधिक करावे लागतात, ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. आणि बेरीज आउटरला घ्यावी लागते. त्यानंतर 17वी ॲडजस्टमेंट पहा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल
म्हणजे भांडवलावरील व्याज. इथं एकच लक्षात घ्यायचं आहे, व्यवसाय चालवणारा मालक वेगळा आणि व्यवसाय वेगळा. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दोन्ही अकाउंट बँकेत वेगवेगळे असतात. उदाहरण घ्यायचं असेल तर समजा मी एखादा व्यवसाय सुरू केला. माझं बँकेतील खातं हे वैयक्तिक खातं असणार आहे, ते चालू खातं असणार, सेविंग अकाउंट असणार आहे. माझ्या व्यवसायाचं नाव असेल शिवप्रसाद ट्रेडर्स. तर बँकेतील जे खातं उघडणार आहे ते शिवप्रसाद ट्रेडर्स या नावानंच उघडणार आहे. या दोन्ही व्यक्ती वेगवेगळे आहेत. दोन्ही व्यक्ती पर्सनल अकाउंट्स आहेत. हे दोन्ही व्यक्ती वेगळे आहेत. आता इथं पहा, मी घरून भांडवल आणलं आणि व्यवसायामध्ये गुंतवलं. व्यवसायाचं नाव आहे शिवप्रसाद ट्रेडर्स. आता ह्या शिवप्रसाद ट्रेडर्सनं हेच भांडवल बँकेकडून कर्ज म्हणून घेतलं असतं तर बँकेला व्याज द्यावं लागलं असतं. आता हे भांडवल जे आहे ते घरून आणलंय, म्हणून व्यवसायानं भांडवलावरचं व्याज हे मालकाला द्यावं लागतं. ज्यावेळेस अशी स्थिती असते त्यास इंटरेस्ट ऑन कॅपिटल असं म्हटलं जातं. भांडवलावरील व्याज. हे भांडवलावरील व्याज हे व्यवसायाचा तोटा आहे, खर्च आहे. म्हणून पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल घ्यावा लागतं. आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी बाजूला जे भांडवल असेल त्या भांडवलामध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटलची रक्कम ॲड करावी लागते. कारण इथं सदर मालकाचा फायदा होतो, म्हणून भांडवल तेवढ्या रकमेनं वाढवून घ्यायचं आहे. त्याच इंटरेस्ट ऑन कॅपिटल असं म्हटलं जातं. त्यानंतर अठरावी ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे उचलीवरील व्याज. जेव्हा व्यवसायाचा मालक व्यवसायातून काही रक्कम घर खर्चासाठी घरी घेऊन जातो, म्हणजे उचल करतो, ती रक्कम ही व्यवसायाची असते. म्हणून व्यवसायाला संबंधित मालकाने व्याज द्यावं लागतं. त्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असं म्हटलं जातं. भागीदाराने व्यवसायातील उचल केलेल्या रकमेवरील व्याज. कारण व्यवसाय वेगळा आहे आणि मालक वेगळा आहे. यांच्या देण्याघेण्याचे व्यवहार जे आहेत ते स्वतंत्र असतात. मालकाने व्यवसायातील जी रक्कम उचलून घरी नेलेली असते ते केव्हा तरी परत करावीच लागते. केव्हा तरी म्हणजे 31 मार्चला. कारण व्यवसायाचे हिशोब जे असतात ते 31 मार्चला क्लोज होत असतात. वर्ष सुरू होतं 1 एप्रिलला आणि वर्ष संपतं 31 मार्चला. या 12 महिन्याच्या पिरियडमध्ये मालक अनेक वेळा व्यवसायातून पैसे घरी घेऊन जात असतो आणि 31 मार्चला ह्या रकमेवर सदर मालकाला व्याज द्यावं लागतं. हे व्यवसायाचं जे आहे ते उत्पन्न आहे. म्हणून पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग एवढी रक्कम लिहायची आहे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला जर कॅपिटल अकाउंट्स ओपन केला असेल किंवा करंट अकाउंट दिला असेल तर तेवढ्या रकमेनं भांडवलाची रक्कम आपले व्याजाची रक्कम वजा करायची आहे. लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, तेवढी रक्कम वजा करायची आहे.
त्यानंतर इथं वजा का करायचे आहे, हे व्यवसायाचं उत्पन्न आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण तेवढे उत्पन्न दाखवलेलं आहे आणि तेवढ्याच रकमेनं भांडवल कमी करायचं असतं, म्हणून तेवढी रक्कम लायबिलिटी बाजूतनं वजा करायची आहे. त्यानंतर 19 ॲडजस्टमेंट नंबर 19 सॅलरी ऑब्लिक कमिशन पेएबल टू पार्टनर. एखाद्या भागीदाराला व्यवसाय चालवल्याबद्दल पगार दिला जातो किंवा कमिशन दिलं जातं. आता आपलं हे भागीदारीचं फायनल अकाउंट्स आहे, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स आपण शिकत आहोत. एखाद्या व्यवसायामध्ये भरपूर पार्टनर असू शकतात, कमीत कमी 10 ते 20 पार्टनर्स असू शकतील. सगळेच पार्टनर व्यवसायामध्ये लक्ष देत नाहीत. त्यातले काही ठराविक 2-3 पार्टनर ॲक्टिव्ह पार्टनर असतात, व्यवसाय चालवणारे पार्टनर असतात. त्याबद्दल त्यांना दरमहा पगार दिला जातो किंवा या भागीदारांना कमिशन दिलं जातं. हे कमिशन जे असतं हे ग्रॉस प्रॉफिटवरती किंवा नेट प्रॉफिटवरती कमिशन दिलं जातं. ज्यावेळेस अशी स्थिती असेल तो त्यामध्ये 2 इफेक्ट्स आहेत. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला द्यायचा आहे आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी बाजूला जिथं भांडवल लिहिलेलं आहे त्या भांडवलामध्ये तेवढी रक्कम ॲड करायची आहे. ॲड पार्टनर सॅलरी किंवा ॲड कमिशन. त्यानंतर पुढं आहे बा कॅपिटल एक्सपेंडिचर 20वा आकडा पहा. कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेन्सेस फॉर एक्झाम्पल वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. आता इथं पहा भांडवली खर्चात महसुली खर्चाचा समावेश असतो. खर्च 2 प्रकारचे असतात. कॅपिटल एक्सपेंडिचर्स म्हणजे फिक्स्ड एक्सपेंडिचर्स डिचर, त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे महसुली खर्च. सालाबादप्रमाणे जो खर्च असतो त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं, महसुली खर्च. आणि कधीतरीच एखाद्या मालमत्तेवर खर्च केला जातो त्यास कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. काही वेळेस कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा समावेश झालेला असतो. यामध्ये पहिला इफेक्ट पहा ट्रेडिंग अकाउंटला जो खर्च असेल त्यातनं लेस इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. इथं उदाहरण दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे. सॉरी इथं चुकलेलं आहे, पहा उलट सुलट झालेलं आहे, सर्वांनी दुरुस्ती करून घ्यायची आहे. हे पहा महसुली खर्चात भांडवली खर्चाचा सर्वांनी दुरुस्ती करा. महसुली खर्चात भांडवली खर्चाचा समावेश असणे. म्हणजे सालाबादप्रमाणे जो खर्च होत असतो त्यामध्ये कधीतरी होणारा खर्च समावेश असणे. सर्वांनी पहा इथं भांडवलाच्या ऐवजी महसुली म्हणा, महसुली खर्चात आणि महसुलीच्या ठिकाणी भांडवली खर्चाचा म्हणा.
भांडवली खर्चाचा समावेश असतो. अशा वेळेस उदाहरण इथं दिलेलं पहा, वेजेस म्हणजे मजुरी. ही मजुरी जी आहे ती महसुली खर्च आहे. पण बऱ्याच वेळेस यामध्ये इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी बसवण्याची मजुरी ॲड केलेली असते. वास्तविक पाहता अकाउंटचा नियम आहे, जर मशिनरी बसवायची असेल तर त्याची मूळ प्राईस प्लस बसवण्याचा खर्च ही एकूण किंमत मशिनरीची धरावी लागते. आपण पाठीमागं इथं 11वीमध्ये डेप्रिशिएशन शिकलेलो आहोत. कॉस्ट ऑफ मशिनरी प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस इज इक्वल टू टोटल प्राईस ऑफ दिस मशिनरी. अशी जर स्थिती असेल तर त्यावेळेस पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला वेजेस म्हणून लेस करायचो आहे आणि तेवढीच रक्कम असेट बाजूला मशिनरीमध्ये ॲड इन्स्टॉलेशन चार्जेस करायचे आहे. त्यानंतर 21वा आकडा, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस wrongly shown as capital expenses. For example, repairs of machinery wrongly shown as capital expenses. इथं पहा, महसुली खर्चात चुकून भांडवली खर्चाचा समावेश असणार किंवा महसुली खर्च चुकून भांडवली खर्चात दाखवणे. Revenue expenses wrongly shown as capital expenses. महसुली खर्च चुकून भांडवली खर्च दाखवणे. बरोबर आहे. अशी ज्यावेळेस स्थिती असेल तो पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचा आहे आणि दुसरा इफेक्ट असेट बाजूला संबंधित असेट्समधून वजा करायचा आहे. उदाहरण इथं दिलेलं पहा. फॉर एक्झाम्पल, रिपेअर्स ऑफ मशिनरी रॉंगली शोन ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर. मशिनरीची जी दुरुस्ती खर्च आहे हा दुरुस्ती खर्च चुकून भांडवली खर्च दाखवण्यात आलेला आहे, पण तसं असत नाही. मशिनरीला वारंवार दुरुस्त करावे लागते, म्हणजे हा खर्च जो आहे हा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहिला इफेक्ट द्यायचा आहे आणि दुसरा इफेक्ट तेवढा खर्च असेट बाजूला संबंधित मशिनरीतून वजा करायचा आहे. त्यानंतर 22वी ॲडजस्टमेंट पहा. कॅपिटल रिसिप्ट शोन ॲज रेव्हेन्यू रिसिप्ट्स. फॉर एक्झाम्पल, सेल ऑफ मशिनरी इन्क्लुडेड इन सेल्स, दॅट इज रेव्हेन्यू रिसिप्ट्स. भांडवली उत्पन्न हे महसुली उत्पन्न म्हणून दाखवणे. भांडवली उत्पन्न हे वेगळं आणि महसुली उत्पन्न वेगळं. उदाहरण घ्यायचं असेल, आपल्याकडे एखादी मशिनरी असेल, ही मशिनरी आपण बाजारामध्ये विकून टाकली तर हे जे उत्पन्न असतं ते उत्पन्न कॅपिटल रिसिप्ट्स असतं, भांडवली उत्पन्न असतं. कारण आपण मशिनरी विकून पैसे मिळवलेले आहे. आपण कंटिन्यूअस मशिनरी विकण्यासाठी आणलेली नसती. ही मशिनरी आपण आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही मशिनरी आणलेली असते. तिचा वापर करून आपण वस्तूचं प्रोडक्शन करत असतो. परंतु मशिनरी खराब झाल्यामुळं ती मशिनरी आपल्याला विकावी लागते. म्हणून आपले ॲसेट्स विकल्यानंतर जे उत्पन्न मिळतं त्याला कॅपिटल रिसिप्ट्स असं म्हटलं जातं, त्याला भांडवली उत्पन्न असं म्हटलं जातं.
असं जर उत्पन्न असेल तर विक्रीमध्ये त्याचा समावेश असू शकतो. व्यवसायामध्ये जो माल आपण विक्रीसाठी ठेवलेला असतो तोच फक्त सेल्स या हेडखाली लिहायचा असतो. आता इथं आपण मशिनरी विकलेली आहे. मशिनरी हा विकण्याचा ॲटम नाही म्हणजे रेग्युलर तो गुड्स नाही. म्हणून इथं पहिला इफेक्ट्स पहा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जिथं सेल्स लिहिलेले असते तिथून लेस करायचे, कारण मालाची विक्रीमध्ये आपण मशिनरीची विक्री दाखवलेली आहे. तसं चालत नाही. फक्त मालाची विक्री म्हणजे जो माल आपण पुनर्विक्रीसाठी व्यवसायामध्ये आणलेला आहे तेवढीच रक्कम घ्यायची आहे, मशिनरीची घ्यायची नाही. त्यामुळे मशिनरीची रक्कम वजा करायची आहे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडमधून संबंधित मशिनरीमधून तेवढी रक्कम वजा करायची. इथं बा दोन्हीकडे वजाच करायची आहे. त्यानंतर बावीस, आता 23वा आकडा. एक मिनटं. आता पण हे पाहा. 23वे ॲडजस्टमेंट पहा. गुडविल रिटर्न ऑफ. गुडविल रिटर्न ऑफ म्हणजे काय? नावलौकिकाची रक्कम व्यवसायातून काढून टाकणे, म्हणजे व्यवसायाची प्रसिद्धी म्हणजे गुडविल, त्याला नावलौकिक असं म्हणतो. जर एखादा व्यवसाय बऱ्याच दिवसापासून चालत असेल तर त्या व्यवसायाने मार्केटमध्ये प्रसिद्धी मिळवलेली असते, नावलौकिक मिळवलेला असतो. हा नावलौकिक पैशामध्ये मोजलेला असतो. ही रक्कम बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला गुडविल, व्यवसायाचं गुडविल म्हणून दाखवलेली असते. परंतु काही वेळेस ही रक्कम काढून टाकावी लागते. व्यवसायाचं गुडविल हे कमी झालेलं असतं, प्रसिद्ध कमी झालेली असते. बऱ्याच वेळेस व्यवसाय तोट्यात झाला असेल, चालत असेल, तर त्याचं गुडविल काही राहत नाही. म्हणून पूर्वी अगोदर व्यवसायानं जेव्हा गुडविल मिळवलेली असते त्यावेळेस बॅलन्स शीटला हे गुडविलची रक्कम दाखवलेली असते. आता व्यवसायाचं गुडविल कमी झालेलं आहे म्हणून तेवढी रक्कम काढून टाकावी लागते, अशी स्थिती असेल त्यावेळेस. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तो गुडविल हे पहिला इफेक्ट द्यायचा आहे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला जिथं गुडविल लिहिलं असेल त्या गुडविल रकमेतून संबंधित रक्कम वजा करायची आहे. किती रुपयानं नावलौकिक कमी झालेले तेवढीच रक्कम लिहायची आहे. त्यानंतर पहा 24वे ॲडजस्टमेंट्स. कमिशन ऑन सेल्स, विक्रीवरती कमिशन ऑब्लिक ग्रॉस प्रॉफिट किंवा ढोबळ नफ्यावरती कमिशन पेएबल टू मॅनेजरला. आता या अगोदर आपण भागीदारांना पाहिलं असेल, त्या भागीदारांनी एखादा मॅनेजर नेमला असेल तर त्यासाठी त्याला विक्रीवरती कमिशन दलाली द्यायची तरतूद असेल किंवा ग्रॉस प्रॉफिटवरती दलाली द्यायची तरतूद असेल तर अशा वेळेस पहा, म्हणजे विक्रीवर दलाली किंवा ढोबळ नफ्यावर दलाली देणे कुणाला? मॅनेजर, व्यवस्थापकाला. तर पहिला इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन टू सेल्स मॅनेजर. आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी बाजूला कमिशन पेएबल टू मॅनेजर, म्हणजे हे दिलेलं नाही,
द्यायचं आहे. कमिशन पेएबल टू मॅनेजर असं लिहून लायबिलिटीचं दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर 25वा ॲडजस्टमेंट्स, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड म्हणजे वचन चिठ्ठीचे पैसे न मिळणे. अलीकडे बरेच व्यवहार हे उधारीचे व्यवहार असतात, परंतु उधारीचे व्यवहार विश्वासास पात्र ठरण्यासाठी एका कागदावरती वचन लिहून घेतलं जातं. त्यास वचन चिठ्ठी असं म्हटलं जातं. त्याला हुंडी असंही म्हटलं जातं. त्याला बिल ऑफ एक्सचेंज असंही म्हटलं जातं. आता इथं पहा, समजा आपण एखाद्या व्यक्तीला उधारीवरती माल दिलेला आहे. सध्या त्याच्याकडे पैसे नाहीत, त्याला आपण उधारीची सवलत देत आहोत. किती महिन्याची? 3 महिन्याची उधारीची सवलत दिली. तर त्यावेळेस आपण त्याच्याकडनं वचन लिहून घेत असतो. काय? की मी एवढे रुपये, म्हणजे समजा 10,000 असेल, मी 10,000 रुपये 3 महिन्यानंतर देण्यास बांधील आहे, असं लिखित वचन सदर कागदावरती लिहून ते आपल्याकडे ठेवून घेतलं जातं. म्हणजे वचन सदर व्यक्तीने आपल्याला लिहून दिलेलं आहे. 3 महिन्यानंतर आपल्याला त्या वचनाचे पैसे मिळणार असतात. हे आपलं असेट्स आहे. त्यास बिल्स रिसिवेबल असं म्हटलं जातं. वचन चिठ्ठीचे मिळणारे पैसे. परंतु इथं पहा, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड म्हटलं आहे. इथं डिसऑनर्ड या शब्दाचा अर्थ, संबंधित व्यक्तीने आपल्याला 3 महिन्याचं वचन दिलेलं आहे, परंतु त्या तारखेला सदर व्यक्तीने आपल्याला पैसे दिले नाहीत. म्हणजे वचन चिठ्ठीचे पैसे न मिळणे, त्यास डिसऑनर्ड हा शब्द वापरलेला आहे. आता इथं पहा, बिल्स रिसिवेबल हे आपलं असेट्स आहे. पहिला इफेक्ट, बॅलन्स शीटला असेट साईडला आपण बिल्स रिसिवेबल लिहिलेली असतात. अशी अनेक वचनं असतात, त्या सगळ्यांची बेरीज एकदम असेट साईडला दिली असते. त्यापैकी काहीच केसेसच असे असतात ज्यांनी पैसे दिले नाहीत, तेवढी रक्कम वजा करायची. लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल. काय? लेस बिल डिसऑनर्ड अशी रक्कम लिहून तेवढी रक्कम वजा करायची. पहिला इफेक्ट. त्यानंतर एखाद्या व्यक्तीनं जर पैसे दिले नाही तर त्याच्याकडलं देणं आपलं वाढत असतं. म्हणजे सन्ड्री डेटर्समध्ये वाढ होत असते. तिथंच असेट बाजूला सन्ड्री डेटर्स लिहिलेले असतात. त्यामध्ये बिल्स रिसिवेबल डिसऑनर्डची रक्कम ॲड करावी लागते. ॲड बिल डिसऑनर्ड म्हणून टाकायचे. ॲड टू सन्ड्री डेटर्स, असेट साईडला सन्ड्री डेटरमध्ये ॲड करायचे आहे. त्यानंतर 26वा ॲडजस्टमेंट पहा. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टेशनरीच्या शेवटच्या दिवशीचा शिल्लक असणारा माल. स्टेशनरी म्हणजे काय? माल वेगळा आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी ही वेगळी. स्टेशनरी काय? कागद असतील, पेन असतील, काही नोटबुक्स असतील. म्हणजे रेग्युलर ऑफिसमध्ये कामकाज पार पाडण्यासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टींची आवश्यकता असते, छोटे छोटे जे आयटम्स असतात, त्याला स्टेशनरी असं म्हटलं जातं. यामध्ये कागद, पेन, शाई, सिसपेन्सिल, खोड रबर हा जो भाग असतो स्टेशनरीचा भाग असतो.
याला स्टॉक ऑफ स्टेशनरी असं म्हणतात. इथं क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी किती शेवटच्या दिवशी किती रुपयाची स्टेशनरी शिल्लक आहे याचे दोन इफेक्ट्स आहे. पहिला इफेक्टचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जिथं स्टॉक ऑफ स्टेशनरी लिहिलेले असतं अगोदर लिहिलेले असते ट्रायल बॅलन्समधील स्टॉक ऑफ स्टेशनरी लिहिलेली असते लेस तेवढी रक्कम करायची आहे. आणि दुसरा इफेक्टचं बॅलन्स शीटच्या असेट बाजूला स्टॉक ऑफ स्टेशनरी हे हेडिंग देऊन लिहायचे आहे. वर्षाच्या शेवटच्या स्टेशनरीचा शिल्लक माल. त्यानंतर 27वे ॲडजस्टमेंट पहा. गुड्स सोल्ड बट नॉट डिलिव्हर्ड अँड इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक. माल विकलेला आहे, तो पाठवलेला माल विकला पण तो अजून डिलिव्हर्ड म्हणजे पाठवून दिलेला नाही. ज्या व्यक्तीनं माल घेतलेला आहे त्याला अजून पाठवून दिलेलं नाही. विकला, माल पाठवून दिलेला नाही, परंतु या मालाचं कॅल्क्युलेशन जे आहे ती वर्षाच्या शेवटच्या एकूण शिल्लक मालामध्ये घेतलेलं आहे. उदाहरणार्थ 31 मार्च असेल, वर्षाचा शेवटचा दिवस असेल, चुकून वर्षाच्या शेवटी माल विकला परंतु पाठवून द्यायचा राहून गेला आहे, म्हणजे 31 मार्चला माल विकला पण पाठवायचा राहिलेला आहे आणि त्यानंतर मालाची मोजणी केली तर वर्षाच्या शेवटचा माल जो आहे त्यामध्ये विकलेल्या मालाचा सुद्धा समावेश होतो. अशी स्थिती असेल त्यावेळेस माल विकला पण पाठवला नाही आणि विकलेल्या मालाचा समावेश शेवटच्या शिल्लक मालामध्ये असणे. पहिला इफेक्ट्स पहा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जिथं आपण पहिला इफेक्ट क्लोजिंग स्टॉक लिहित असतो लेस गुड्स सोल्ड म्हणून द्यायचा आहे, क्लोजिंग स्टॉकमधून वजा करायचा आहे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण क्लोजिंग स्टॉक लिहित असतो त्यामधून सुद्धा लेस गुड्स सोल्ड ही रक्कम लिहायची आहे. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट पहा. 28 इंटरेस्ट ऑन लोन टेकन. घेतलेल्या कर्जावरील व्याज. व्यवसायाला बऱ्याच वेळेस कर्ज घ्यावं लागतं. जर भांडवल कमी पडलं तर बाहेरून बँकेचं कर्ज असेल किंवा एखाद्या खाजगी सावकाराचंच कर्ज असेल तर त्यावेळेस इंटरेस्ट ऑन लोन टेकन म्हणजे घेतलेल्या कर्जावरील व्याज ह्याची ॲडजस्टमेंट असेल तर हा व्यवसायाचा खर्च आहे. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन लोन कर्जावरील व्याज. त्यानंतर दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे लोन घेतलेलं आहे, ज्याचं लोन घेतलेलं बँकेचं लोन घेतलं असेल तर ट्रायल बॅलन्सवरून तिथं पहिली नोंद बँक लोन आलेलं असतं त्यामध्ये ॲड इंटरेस्ट ऑन लोन ॲड करावं लागतं किंवा लायबिलिटी साईडला इंटरेस्ट ऑन लोन हे लिहावं लागतं. म्हणजे थोडक्यात पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. त्यानंतर 29वा ॲडजस्टमेंट पहा. इंटरेस्ट ऑन लोन घेऊन दिलेल्या कर्जावरील व्याज. बऱ्याच वेळेस व्यवसायाकडे पैसे शिल्लक राहत असतात. हे जर शिल्लक पैसे जर कुठेच वापरले नाहीत तर व्यवसायाचं नुकसान होण्याची शक्यता असते. अशा वेळेस व्यवसाय हा इतर व्यक्तींना कर्ज देतो, म्हणजे दिलेल्या कर्जावरील व्याज. कर्ज दिल्यानंतर संबंधित व्यक्तीकडनं दरमहा व्याज मिळत असतं, दरवर्षी व्याज मिळत असतं. ते व्याज दिलेल्या कर्जावरील व्याज हा व्यवसायाचं उत्पन्न आहे. म्हणून पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला इंटरेस्ट ऑन लोन क्रेडिट साईडला गिव्हन म्हणायचं.
आणि दुसरा इफेक्ट, सदर व्याज अद्याप मिळालेलं नसतं. ॲसेट्स साईडला संबंधित ज्या व्यक्तीला आपण कर्ज दिलेलं आहे त्या व्यक्तीमध्ये ॲड इंटरेस्ट ऑन लोन गिवन करायचं आहे किंवा सेपरेट इंटरेस्ट ऑन लोन गिवन असं लिहून संबंधित रक्कम ॲसेट्स बाजूला लिहायची. त्यानंतर तिसरे ॲडजस्ट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीवरील व्याज. बऱ्याच वेळेस व्यवसायाकडे जास्त पैसे शिल्लक राहिल्यानंतर ही रक्कम कुठंतरी गुंतवलेली असते. त्यामध्ये बँकेत FD केली असेल, मुदत ठेवीवर बँकेत पैसे ठेवले असतील किंवा एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले असतील किंवा एखाद्या कंपनीचे कर्जरोखे विकत घेतली असतील. म्हणजे अतिरिक्त पैसा हा गुंतवला जातो, त्यावरती दरवर्षी व्याज मिळत असतं. त्याला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असा शब्द आहे. गुंतवणुकीवरील व्याज हे व्यवसायाचं उत्पन्न आहे, म्हणून पहिला इफेक्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असं लिहून रक्कम लिहायची आहे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढं 31वा बिल्स पेएबल डिसऑनर्ड. आता बिल्स पेएबल म्हणजे काय हा भाग आपल्याला प्रथमतः माहीत करून घ्यायचा आहे. अलीकडे बरेचसे व्यवहार हे उधारीचे व्यवहार असतात. आपण एक व्यवसायधारक आहोत, आपण ही माल उधारीवरती घेतो, उधारीवरती विकतो. ज्यावेळेस आपण कारखानदाराकडून माल उधारीवरती घेतो त्यावेळेस कारखानदार आपल्याकडून वचन लिहून घेतो काय की तुम्हाला आपल्याला कारखानदाराने 3 महिन्याची सवलत दिली असेल. त्यावेळेस कारखानदार आपल्याकडून वचन लिहून घेतो की मी 3 महिन्यानंतर 10,000 रुपये देण्यास बांधील आहोत. आपण स्वतः सावकाराला जे वचन लिहून दिलेलं असतं त्याला बिल्स पेएबल असं म्हटलं जातं. आता इथं काय डिसऑनर्ड शब्द आला आहे. ऑनर्ड म्हणजे संबंधित तारखेला बिलाचे पैसे देऊन टाकणे, त्याला ऑनर्ड शब्द वापरला जातो. आणि डिसऑनर्ड म्हणजे दिलेल्या तारखेला पैसे न देणे, हा त्याला डिसऑनर्ड शब्द आहे. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला वचन दिलेलं आहे, त्या वचनाचे पैसे आपण संबंधित तारखेला न देणे, त्यास बिल्स पेएबल डिसऑनर्ड असं म्हटलं जातं. आता याचा परिणाम कसा होतो का, आपण एखाद्याला वचन दिलेलं असतं परंतु संबंधित तारखेला पैसे दिलेले नसतात. अशा वेळेस आपल्या अकाउंटवरती काय परिणाम होतो, आपल्या अकाउंटला बॅलन्स शीटला आपण बिल्स पेएबल ही रक्कम लिहिलेली असते. बिल्स पेएबल हे ट्रायल बॅलन्सवरनं आलेली असते. त्यामधून लेस बिल्स पेएबल डिसऑनर्ड जी रक्कम आपण दिली नाही ती वजा करायची आहे. आता वजा केल्यानंतर काय होईल, आपण एखाद्या वचनाचे पैसे दिलेले नाहीत त्यामुळे तिथनं वजा करायचे आणि आपलं देणं वाढतं, म्हणजे क्रेडिटर्स वाढतात. तिथंच लॅबिलिटी बाजूला जे सन्ड्री क्रेडिटर्स असतात त्यामध्ये वाढ होत असते. म्हणून तिथंच ॲड लॅबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्समध्ये बिल्स पेएबल डिसऑनर्ड ॲड करून घ्यायचे असतात. त्यानंतर पुढं बत्तीसवे ॲडजस्टमेंट पहा. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इन्क्लूड्स पर्सनल ट्रॅव्हलिंग ऑफ ए पार्टनर. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स म्हणजे प्रवास खर्च. व्यवसाय करत असताना, ज्यावेळेस व्यवसाय करायचा असतो तो व्यवसाय करत असताना अनेक वेळा प्रवास करावा लागतो.
प्रवास करत असताना काही कामं आपण वैयक्तिकरित्या करत असतो. म्हणजे इथं पहा, व्यवसायाच्या प्रवास खर्चात भागीदाराचा वैयक्तिक प्रवास खर्चाचा समावेश असतो. व्यवसायासाठी संबंधित भागीदार एखाद्या गावी गेला असेल, तो खर्च हा व्यवसायाचा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे. परंतु चुकून काय झालेलं असतं, एखादा भागीदार पर्सनल कामासाठी एखाद्या गावी गेलेला असेल तर पर्सनल कामाचा प्रवास खर्च हा व्यवसायाचा प्रवास खर्चामध्येच मिसळलेला असतो. तशी स्थिती असेल तर व्यवसायाच्या प्रवास खर्चात भागीदाराचा वैयक्तिक प्रवास खर्च यांचा समावेश असेल. यामध्ये पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पहिल्यांदा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस लिहिलेले असतात, जे ट्रायल बॅलन्सवरून तिथं आलेले असतात. त्यामधनं लेस फ्रॉम ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, त्यामध्ये लेस पर्सनल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस वजा करावे लागतात. आणि दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीटला लायबिलिटी बाजूला जिथं कॅपिटल लिहिलेलं असतं, त्या कॅपिटलमधून सुद्धा किंवा कॅपिटल किंवा करंट अकाउंटमधून सुद्धा तेवढी रक्कम वजा करायची असते. त्यानंतर 33वा, इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग इन्क्लुडेड डिपॉझिट्स पेड टू इलेक्ट्रिक बोर्ड. हे पहा, ज्यावेळेस आपण व्यवसायासाठी वीज कनेक्शन घेत असतो त्यावेळेस प्रथमतः आपल्याला वीज बोर्डाकडे काही रक्कम ठेव स्वरूपात ठेवावी लागते. वीज बिल हे वेगळं आहे आणि ठेवीची रक्कम ही वेगळी आहे. जर आपण एखादी ठेव बँकेत ठेवली तर ती आपली मालमत्ता होते, ॲसेट्स असते. तसंच वीज कनेक्शन घेत असताना संबंधित काही रक्कम आपण वीज महामंडळाकडे ठेव म्हणून ठेवत असतो. ते आपली ॲसेट्स आहे. मात्र इथं काय झालेलं आहे, ह्या वीज बिलामध्ये ठेवीचा समावेश आहे असं दाखवलेलं आहे. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जिथं इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग हा आयटम लिहिलेला आहे त्यामधून लेस करायचा आहे. आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला डिपॉझिट विथ इलेक्ट्रिक बोर्ड तेवढी रक्कम लिहायची. म्हणजे वीज बिलाच्या रकमेतून तेवढी रक्कम बाजूला काढून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डिपॉझिट विथ इलेक्ट्रिक बोर्ड असं लिहायचं आहे. त्यानंतर 34वी ॲडजस्टमेंट, गुड्स सप्लाइड टू प्रोप्रायटर इन्क्लुडेड इन डेटर्स. ऋणकोमध्ये मालकाने उचल केलेल्या मालाचा समावेश असतो. ऋणको म्हणजे आपले जे सन्ड्री डेटर्स असतात, या सन्ड्री डेटर्समध्ये मालकाने जो माल लिहिलेला आहे त्याचा सुद्धा समावेश या सन्ड्री डेटर्समध्येच असतो. आता वास्तविक पहा, मालकानं माल घरी घेऊन गेला असेल तर ड्रॉइंग्समध्ये लिहावं लागतं. विकला असं दाखवायचं नाही, उचल असं दाखवायचं. तर अशा वेळेस पहिला इफेक्ट, तेवढी जी रक्कम आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला जिथं कॅपिटल ऑफ करंट अकाउंट असतं त्यामधनं लेस करायची आहे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला जे सन्ड्री डेटर्स असतात त्यामधून सुद्धा तेवढी रक्कम वजा करायची आहे. दोन्हीकडं वजा करायची आहे. त्यानंतर शेवटचा आकडा घ्या, 35वा ॲडजस्टमेंट. हा भाग झालेला दिसतो.
पार्टनर्स इज टू गेट 1%, 1 असेल, 2 असेल, 10 असेल, काय असेल पर्सेंटेज. कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. कमिशन इज टू बी पेड collected on gross profit. भागीदाराला ग्रॉस प्रॉफिटवरती 1% कमिशन द्यायचं असेल किंवा संबंधित टक्केवारीने कमिशन द्यायचं असेल तर त्यावेळेस काय करायचं? पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन टू पार्टनर्स असं लिहायचं आहे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला संबंधित कॅपिटलमध्ये तेवढी रक्कम ॲड करायची आहे. किंवा सेपरेट आपल्याला कॅपिटल किंवा करंट अकाउंट्सही ओपन करता येतात. जर अकाउंट्स ओपन केले असतील तर त्याच्या क्रेडिट बाजूला बाय कमिशन टू पार्टनर्स लिहावं लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला या 35 ॲडजस्टमेंट्स या फायनल अकाउंट्समध्ये दिलेले आहेत. याशिवाय हिडन ॲडजस्टमेंट्स आहेत. हिडन ॲडजस्टमेंट्स म्हणजे काय? ज्या ॲडजस्टमेंट्स ट्रायल बॅलन्समध्येच दिलेले असतात त्याला हिडन ॲडजस्टमेंट्स असं म्हटले जातं. या ॲडजस्टमेंट्स आपण उद्याच्या पिरियडला पाहणार आहोत. आज सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकायचा आहे आणि कुठली ॲडजस्टमेंट कोणत्या वेळेमध्ये येते तेवढी टिप्पणी काढून ठेवायची आहे. समजा 35वी ॲडजस्टमेंट असेल, किती टायमिंगला आलेली आहे? 35वी ॲडजस्ट समजा 27 मिनिटाला असतील. 27 मिनिटाला लिहायचं की इथं ही ॲडजस्टमेंट सरांनी अशी समजून सांगितलेली आहे. तेवढाच व्हिडिओ पाहायचा. जे ॲडजस्टमेंट्स तुम्हाला विश्लेषण पाहिजे आहे त्या ॲडजस्टमेंटचा नंबर एक सेपरेट नोटबुकवरती लिहायचा आहे आणि त्या ॲडजस्टमेंटचा टायमिंग किती आहे तेवढा लिहायचा आहे. तेवढाच व्हिडिओ आपण ओपन करून पाहू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण ह्या 35 ॲडजस्टमेंटचं सविस्तर विश्लेषण पाहिलेलं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला सर्व ॲडजस्टमेंट विचारल्या जात नाहीत. यातील जास्तीत जास्त 5 ते 6 ॲडजस्टमेंट्स विचारल्या जातात. त्यातही प्रामुख्याने एक 4 ॲडजस्टमेंट ह्या फिक्सच असतात. फक्त या 35पैकी 1 ते 2 ॲडजस्टमेंट्स यांपैकी विचारलेले असतात. 4 ॲडजस्टमेंट्स असतात. यामध्ये क्लोजिंग स्टॉकचे ॲडजस्टमेंट असतेच, बॅड डेटचे ॲडजस्टमेंट्स असतेच, RDDची ॲडजस्टमेंट्स असतेच, डेप्रिशिएशनचे ॲडजस्टमेंट्स असतेच, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट असते आणि राहिलेल्या ॲडजस्टमेंटमध्ये एखादी दुसरी कुठेतरी विचारलेली असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. गुड बाय.